नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 9वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील जे 4थं युनिट आहे त्यातला दुसरा लेसन, त्याचं नाव आहे रीडिंग वर्क्स ऑफ आर्ट। यातला दुसरा पार्ट गोंड आर्ट हा सादर करणार आहे। मी या अगोदर याच पाठाचा पहिला पार्ट सय्यद हैदर रजा अपलोड केलेला आहे। तो तुम्ही जर पाहिलेला नसाल तर नक्की पहा। पेज नंबर 100 व 101 या दोन पानावरती हा पाठ आहे गोंड आर्ट। माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल तर मग चला मित्रांनो पाठाला सुरुवात करूया। गोंड आर्ट इज अ ट्रायबल आर्ट। आता गोंड कला ही एक आदिवासी कला आहे। It has been developed and preserved by the Gond tribal people. तर हिचा विकास आणि हिचं प्रिझर्व म्हणजे जतन हे कुणाकडनं केलं गेलं तर गोंड ट्रायबल पीपल, जे आदिवासी गोंड लोक आहेत, गोंड जमातीचे जे आदिवासी लोक आहेत यांनी या गोंड कलेचे विकास केला व तिचं जतन सुद्धा केलं। Residing largely in the Madhya Pradesh, Maharashtra, Telangana, Andhra Pradesh and Odisha states of India। जी भारतामधली हे गोंड ट्रायबल कुठं आहे तर खूप मोठ्या प्रमाणात हे रिसाइडिंग करतात, म्हणजे राहत आहेत। कुठं राहत आहेत बघा तर मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये, तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेश आणि सोबतच ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला गोंड आदिवासी जमातीची माणसं आपल्याला बघायला भेटतील। From their traditional tales and mythology, we learn that they have lived in India for thousands of years। आता बघा त्यांच्या ज्या काही पारंपरिक अशा कथा आहेत आणि काही ज्या मिथॉलॉजी आहे म्हणजे काही दंतकथा वगैरे आहेत, पौराणिक कथा आहेत, पुराण कथा आहेत, यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की ते या देशामध्ये, भारतामध्ये हजारो वर्षांपासून ते इथं राहत आहेत। Even before the other inhabitants came here। inhabitants या शब्दाचा अर्थ रहिवासी। ज्यावेळेला इतर रहिवासी भारतामध्ये येण्या अगोदर हे गोंड माणसं या देशामध्ये राहत होती असं इथं यांनी सांगितलेलं आहे। आता अदर इनहॅबिटंट या शब्दाचा अर्थ काय तर तुम्हाला निश्चितच माहित असेल की आर्य हे या देशामध्ये दुसऱ्या म्हणजे परदेशातून आलेली माणसं, म्हणजे आर्यांचा इतिहास तुम्हाला निश्चितच माहित असेल। तर त्यावेळेला इथं असणारी ही जी माणसं होती, इथं त्यावेळेला होती ती इथली गोंड माणसं म्हणजे द्रविड लोक होती इथं त्यावेळेला। द गोंडी लँग्वेज इज सिमिलर टू तेलुगू, अ द्रविडियन लँग्वेज। आता जी गोंडी भाषा आहे की नाही, ती गोंडी भाषा ही तेलुगू सारखी आहे, जी द्रविडियन भाषा आहे। गोंड आर्ट हॅज स्प्रेड मेनली इन सेंट्रल इंडिया। आता गोंड कला आहे की नाही ही मुख्यतः मध्य भारतामध्ये तिचा प्रसार झालेला आहे। ओरिजिनली पीपल यूज टू ड्रॉ पिक्चर्स ऑन द अर्थन वॉल्स ऑफ देअर हाऊसेस। आता मूळतः जे लोक होते ते काय करायचे बघा तर त्यांच्या घराच्या ज्या मातीच्या भिंती होत्या त्या भिंतींवरती ती चित्र काढत असायची। मोस्ट फोक आर्ट इन्व्हॉल्व नॅचरल टेक्निक्स ऑफ प्रिपेरिंग कलर्स। आता बऱ्याचदा ज्या फोक आर्ट्स असतात म्हणजे लोककला, यामध्ये जे नॅचरल टेक्निक्स आहे कशाचं रंग बनवण्याचं, म्हणजे रंग बनवण्याचं जे काही नैसर्गिक तंत्र आहे ह्या तंत्राचा समावेश बऱ्याचदा या लोककलांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो। अँड यूज ऑफ सेव्हरल मीडियम्स, आणि त्याच्यामध्ये अनेक माध्यमांचा ही वापर केलेला दिसतो आपल्याला, साधनांचाही। दे आर ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन। आता त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन ते एकापासून दुसऱ्यापर्यंत म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते असं पुढं चालत गेलेलं असतं। म्हणजे
आजोबांपासून वडिलांपर्यंत, वडिलांपासून मुलापर्यंत, मुलापासून त्याच्या पुढच्या मुलापर्यंत, अशा प्रकारे पिढीपासून पिढीजात तसं संक्रमित झालेलं ते दिसतं इन अ स्मूथली फ्लोईंग प्रोसेस. अगदी सहजपणे एका वाहत्या किंवा प्रवाही अशा प्रक्रियेमध्ये त्याचं ट्रान्सफर झालेलं आपल्याला ती कला दिसते. गोंड आर्ट इज नो एक्सेप्शन टू दिस. आणि गोंड कला सुद्धा या गोष्टीला अपवाद नव्हती. म्हणजे बघा, अगदी साधं एक उदाहरण मी सांगेन. चिऊची आणि काऊची गोष्ट ही कुठेही लिहून ठेवलेली नाही. तुम्ही कुठेही, मला तर आजपर्यंत कधी एखाद्या पुस्तकात ती चिऊची काऊची गोष्ट मला वाचायला मिळाली नाही. याचा अर्थ काय, तर माझ्या मोठ्या माणसांनी मला ती सांगितली. म्हणजे माझे आई वडील किंवा आजी आजोबा असतील, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितली, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगितली. म्हणजे काय, तर ही अलिखित स्वरूपातली ही गोष्ट जी पिढीजात कानोकानी लोकांपर्यंत पुढे लोकांपर्यंत ती पुढे चालत राहिली, सांगत गेली. असंच अशा अनेक लोककला आहेत की ज्यांचं कुठेतरी रेकॉर्ड किंवा असं काही नाही. फक्त एका पिढीनं दुसऱ्या पिढीला शिकवलं, दुसऱ्या पिढीनं तिसऱ्या पिढीला, असं पिढीजात त्या कलेचं संक्रमित पुढे होत गेलं आणि ती कला संपली नाही, ती कला नाश पावली नाही. यामुळेच तर अशा अनेक भाषा असतील किंवा अशा अनेक परंपरा असतील, काही संस्कृतीचे काही अंग असतील, ही सगळी यातलं बरेचसेच हे पिढीजात संक्रमित झाल्यामुळेच ते आजपर्यंत आपल्यापर्यंत टिकलेलं दिसतं. अ हाऊस डेकोरेटेड विथ ब्युटिफुल पिक्चर्स क्रिएट्स अ प्लेझंट ॲटमॉस्फिअर. आता एक घर की जे विविध अशा सुंदर अशा चित्रांनी जे काय केलेलं आहे, तर डेकोरेट केलेलं आहे, सजवलेलं आहे, यामुळं एक आनंददायी असं वातावरण निर्माण होतं. ऑल्सो आर्ट इज अ मीडियम ऑफ रेकॉर्डिंग अँड प्रिझर्विंग व्हॉट इज सीन. आता बघा, तर आपण जे रोज काही पाहतो ते नोंदवून ठेवायचं आणि त्याचं जतन करून ठेवायचं. कला हे खरं तर माध्यम आहे, एक साधन आहे. मी कलेच्या माध्यमातून आपण जे काही पाहिलं किंवा आपण जे काही अनुभवलं ते आपण कलेच्या माध्यमातून आपण पुढच्या पिढीला आपण ते दाखवायला ठेवू शकतो. इन फोक आर्ट्स यू युअरसेल्फ प्रिपेअर द कॅनव्हास. आता लोककलांमध्ये तुम्ही स्वतःच एक कॅनव्हास तयार करता. कॅनव्हास म्हणजे तैलचित्र तयार करण्यासाठी जे कापड असतं, म्हणजे त्या कापडावरती चित्रकार ते तैलचित्र काढत असतो, तो कॅनव्हास म्हणजे ते कापड. द सरफेस ऑन विच टू ड्रॉ म्हणजे तो पृष्ठभाग ज्याच्यावरती चित्र काढलं जातं, तो कॅनव्हास. द कलर्स विथ विच यू ड्रॉ. आणि अजून तुम्हाला काय लागेल, तर रंग लागतील की ज्याने तुम्ही ते चित्र रंगवणार आहात. म्हणजे लोककलेसाठी एवढ्याच दोन गोष्टी, एक तर कॅनव्हास आणि सोबत त्याला रंग, अशा दोन गोष्टी. दॅट इज वाय क्रिएटिंग फोक आर्ट इज अ व्हेरी एनरिचिंग एक्सपिरियन्स. आणि म्हणूनच लोककला निर्माण करणं हे खरोखरच एक समृद्ध करणारा असा अनुभव आहे. एनरिचिंग म्हणजे समृद्ध करणारा किंवा वृद्धंगत करणारा असा एक अनुभव आहे. दिस रिचनेस इज रिफ्लेक्टेड इन द चॉईस ऑफ देअर मीडियम. आता ह्याची जी समृद्धता आहे, ह्या समृद्धता ही कशातून प्रतिबिंबित होते, तर तुमची निवड काय आहे, त्याचं जे माध्यम किंवा ते जे साधन आहे, तुम्ही जे साधन निवडणार आहे त्यात ती प्रतिबिंबित होणार आहे तुमची ती समृद्धता. इन द डेज ऑफ पास्ट सेव्हरल थिंग्स इन नेचर सच ॲज सॉइल ऑफ डिफरंट शेड्स. आता इन द डेज ऑफ पास्ट भूतकाळातील दिवसांमध्ये अनेक गोष्टी निसर्गातल्या, जशा माती ॲज सॉइल ऑफ डिफरंट शेड्स, जिच्या विविध अशा रंगछटा. द ज्यूस ऑफ प्लांट्स वनस्पतींचा झाडांचा रस. लिव्ज पानं. ट्री बार्क झाडांच्या साली. फ्लावर्स फुलं, फ्रुट्स फळं. अँड इवन थिंग्स लाईक कोल अँड काउडंग. आणि अगदी कोळसा किंवा शेण वेअर यूज टू प्रिपेअर कलर्स, यांचा वापर हा रंग बनवण्यासाठी केला जायचा. म्हणजे बघा,
ह्या लोककलांमध्ये जे म्हणजे जी चित्र काढली जायची भूतकाळात, म्हणजे भूतकाळातच म्हणूयात, खूप वर्षांपूर्वीच्या काळामध्ये, तर त्यावेळेला रंग जेव्हा नव्हते त्यावेळेला अशा प्रकारच्या नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा. म्हणजे झाडांचा रस असेल, माती असेल, त्याच्यानंतर पानं, फुलं, झाडांची साल असेल, आणि इव्हन अगदी कोळसा आणि शेण यांचा वापर ते रंग म्हणून करत असायचे आपल्या चित्रांमध्ये. द डिफरंट कलर्स, व्हेरियस टेक्स्चर्स अँड पॅटर्न्स वेर युज्ड. तर विविध रंग, विविध व्हेरियस टेक्स्चर्स, टेक्स्चर्स म्हणजे वीण किंवा पोत. कापडाच्या बाबतीत हा शब्द वापरला जातो. खास करून एखाद्या कापडाची वीण असते किंवा त्याचा जो पोत असतो किंवा आपण घडण म्हणूया तिथं, तर असे अनेक असे पोत किंवा वीण असणारे आणि सोबतच पॅटर्न वेअर यूज, आणि खूप असे वेगवेगळे पॅटर्न त्याच्यामध्ये वापरले जायचे. इयर आफ्टर इयर लेंडिंग अ सिम्प्लिसिटी टू आर्ट. आणि वर्षानुवर्ष यामुळंच कलेचं जे काही साधेपण आहे, या साधेपणाला त्यांनी हातभार लावलेला आपल्याला दिसतो. म्हणजे हे कलेचं साधेपण जपलं गेलं. त्याच्यामध्ये मॉडर्न टेक्निक न तयार केलेले रंग न वापरता आहे ते नॅचरल रंग, नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले रंग असे, आणि यातनं त्या कलेचं साधेपण हे टिकवून ठेवलं किंवा ते साधेपण टिकवण्याला हातभार लावलेला आपल्याला दिसतो. When we see these pictures, we realize that a picture drawn this way or the other can look equally beautiful. आता बघा, ज्यावेळेला आपण या चित्रांकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, अ पिक्चर ड्रॉन दिस वे और द अदर कॅन लुक इक्वली ब्युटिफुल. म्हणजे ज्या पद्धतीनं ते चित्र काढलेलं आहे किंवा ते दिसतंय ते दोन्हीही सुंदर वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने चित्र काढलेलं आहे तेही सुंदर आहे आणि ते चित्र दिसतंय तेही सुंदर आहे, असं दोन्ही पद्धतीने ते सुंदर वाटतं. व्हॉट अ डीप थॉट दिस आर्ट कन्वेज अँड सो इझिली. तर बघा, तर किती खोलवर असा विचार या कलेतनं व्यक्त होतोय आणि तोही अगदी सहजतेनं एक खूप असा खोल असा गाढा असा विचार या कलेच्या माध्यमातून व्यक्त होतोय. इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट वी सी दॅट द आउटलाईन मे व्हेरी अ लिटल फ्रॉम आर्टिस्ट. आता बघा, इन द गोंड स्टाईल ऑफ आर्ट, तर गोंड जी काही चित्रशैली आहे त्यामध्ये वी सी दॅट द आउटलाइन्स मे व्हेरी अ लिटल फ्रॉम आर्टिस्ट टू आर्टिस्ट. जी आउटलाईन आहे चित्राची ती व्हेरी असते, म्हणजे भिन्न असते. एका कलाकाराची दुसऱ्या कलाकारापेक्षा ती भिन्न आपल्याला वाटते. बट द डिझाईन्स दॅट फील इट मेक द होल पिक्चर लुक लाईव्हली अँड अट्रॅक्टिव्ह. पण त्याच्यामध्ये जी काही डिझाईन त्यांनी भरलेली आहे त्यामुळं ते चित्र, संपूर्ण चित्र असं हे लाईव्हली आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं. म्हणजे अगदी जिवंत वाटतं आणि आकर्षक अशी ते चित्र वाटतं. त्यांचं कदाचित त्यांची आउटलाईन वेगळी असेल त्या चित्राची, पण त्याचा जो डिझाईन आहे ती त्याच्यामध्ये ती ज्यांनी भरलेली आहे किंवा ज्या डिझाईनने ते चित्र काढलेलं आहे ते मात्र अगदी आकर्षक आणि सोबत ते सजीवपणा, त्याच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा, चैतन्यशीलपणा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतो. द डिझाईन इन्क्लूड सिंपल टेक्स्चर्स. आता त्या डिझाईनमध्ये अगदी साधे साधे असे वीण किंवा पोत आहे किंवा साधी साधी घडण आपल्याला दिसते. अचिव्ड युजिंग डॉट्स. ही कशी मिळाली तर डॉटचा यूज केला त्यांनी, ठिपक्यांचा यूज केला. स्ट्रेट लाईन्स, सरळ अशा रेषा काढल्या. डॉटेड लाईन्स, टिपक्यांच्या रेषा काढल्या. कर्वी शेप्स, वक्र असे आकार काढले. अँड सर्कल्स, आणि काही सर्कल्स, वर्तुळ सुद्धा काढली. आणि या छोट्या छोट्या गोष्टींनीच ती चित्र आकर्षक झाली आणि सजीवपणा त्याच्यामध्ये एक प्रकारचा आलेला दिसतो. स्पेशल अटेन्शन इज गिव्हन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स. आता सो दॅट द टोटल इफेक्ट इज अमेझिंग अँड ब्युटिफुल. आता याच्यामध्ये एक असं स्पेशल अटेन्शन इज गिव्हन, ही चित्र रेखाटताना एका गोष्टीवरती खास करून लक्ष दिलं होतं. ते म्हणजे कुठलं तर द चॉईस ऑफ व्हेरियस कलर्स.
विविध रंगांची जी निवड केलेली होती यामुळे काय झालं तर ही चित्र याचा परिणाम असा झाला की जी चित्र अमेझिंग अँड ब्युटिफुल म्हणजे विस्मयकारक आश्चर्यकारक अशी आणि सोबतच ती सुंदर पण दिसत आहेत. हा कारण विविध प्रकारच्या रंगांचा या लोकांनी चित्र काढताना निवड केली, रंग निवडले, रंग वापरले, यामुळे ही चित्र एक प्रकारची आश्चर्यकारक विस्मयकारक किंवा म्हणजे आणि सोबतच सुंदर सुद्धा दिसत आहेत. इन टुडेज एज ऑफ कमर्शियलायझेशन, आजचं जे काही व्यापारीकरणाचं जे काही युग आहे, मेनी मेन हॅव टेकन अप गोंड आर्ट. अनेक लोकांनी गोंड कला, गोंड चित्रकला हे जे काही काम आहे हे आपल्या हाती घेतलेलं आहे. बट द रूट्स ऑफ फोक आर्ट प्रोबॅबली लाय इन वुमन्स डेली चॉर्च. पण जे काही या लोककलेची जी काही मुळं आहेत ही कदाचित महिलांची जी काही रोजची जी काही कामं होती त्यामध्येच ती आहेत. ती कुठली कुठली कामं आपण बघूयात. लाईक क्लिनिंग अँड डेकोरेटिंग द हाऊस, म्हणजे घराची सजावट करणे आणि सोबतच साफसफाई करणे, स्वच्छता करणे. डीलिंग विथ नॅचरल कलर्स इन द कोर्स ऑफ कुकिंग अँड इन देअर लेजर टाइम ऍक्टिव्हिटीज. अजून या लोककलेचं मूळ कुठं आहे, महिलांच्या अजून कुठल्या कामामध्ये आहे तर डीलिंग विथ नॅचरल कलर्स. तर नैसर्गिक रंगांसोबत त्यांचे जे काही त्या महिलांचे जे काही त्यांचा रोजच्या रोज असा काही जो संबंध जो येत होता किंवा त्यांच्याशी त्या रंगांसोबत वागणं असं मी म्हणणार नाही, पण रोजच्या जीवनामध्ये त्यांना त्या रंग त्यांच्या सोबत असायचे किंवा ज्या रंगांसोबत तिथं त्यांच्या जीवनामध्ये रोज असे जे रंग त्यांच्या बरोबर ती असायचे ते रंग इन द कोर्स ऑफ कुकिंग. कधी तर इन द कोर्स ऑफ कुकिंग, ज्यावेळेला ते त्या महिला त्यांचं अन्न शिजवण्याचं काम करत असायच्या आणि इन देअर लेजर टाइम ऍक्टिव्हिटी. आणि लेजर म्हणजे रिकामा, फुरसतीचा वेळ, आणि त्यांच्या फुरसतीच्या वेळामधले जी काही कामं असायची त्यावेळेला ज्या त्यांच्याशी रंगाशी संपर्क ज्यावेळेला त्या महिलांचा यायचा, यामध्येच ह्या गोंड कला जी आहे, जी फोक आर्ट आहे म्हणजे लोककला आहे, हिची मुळं यामध्येच असलेलं आपल्याला दिसेल किंवा जाणवेल. म्हणजे काय बघा, तर ही गोंड कला आहे, हिचा आज जरी तिची वाढ आणि विकास जरी झालेला असला तरी सुद्धा मूळ, या गोंड कलेचं मूळ कुठं आहे तर महिलांचं जे काही त्यावेळच्या गोंड महिलांचं दैनंदिन जीवनातलं जे काही रोजचं जे काही काम आहे, म्हणजे स्वयंपाक करणं असेल किंवा काही इतर जी काही त्यांची फुरसतीच्या वेळेतली जी काही कामं आहेत, या कामांमध्येच आपल्याला या गोंड कलेचं मूळ आपल्याला पाहायला भेटतं. तर आभा भागवत यांचा हा पाठ आहे, तुम्हाला निश्चितच हा समजलेला असेल. परत एकदा सांगतो, या पाठाचे मी 2 भाग केलेले आहेत. पहिला भाग सय्यद हैदर रझा याचा वेगळा व्हिडिओ केलेला आहे आणि याचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे. दोन्ही व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर असलेलं जे काही बेलचं चित्र आहे ते दाबा, म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.